दिव्यासाठी आपण एक सरप्राईज आणली, गोष्ट आणली, ती हिच्यात ठेवलेली आतमध्ये इथं. तर चला दिव्या तिला दाखवूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज थोडा नाही, खूपच उशीर झाला उठण्यासाठी. आता वाजलेत बघा 10:30 वाजलेत मला उठायला. आज काय व्यायामला गेलोच नाही. बघितलं तर दिव्या अध्या हे झोपेतून उठून आंघोळ करून अजून आपली अध्या झोपली आता आंघोळ करून. तर मी आत्ताशी उठलोय 10:30 वाजता. हे बघू शकता अध्या झोपलेली आहे आणि दिव्या पण पाठीमाग आवरून चहा वगैरे पिऊन दूध पित आहे. आता काय म्हणाली तू? कशाला पाहिजे फोन? काय काम आहे? दिव्या मागत आहे मोबाईल. हे घे दिव्या मोबाईल. तर चला मित्रांनो, आता आंघोळ वगैरे झाली. आता जायचंय आपल्याला पंचायत समिती औंढा नागनाथ इथे. तिथं आपण घेतलं होतं 11 महिन्याचं प्रशिक्षण, युवा कार्य प्रशिक्षण. तर त्याचं आज प्रमाणपत्र वाटप आहे. तर ते आज घ्यायला जाऊया आपण. आज कार्यक्रम आहे त्याचा. तर चला पुढं मी दाखवतोच तुम्हाला. तर मित्रांनो, आता जात आहे पंचायत समिती औंढा नागनाथ इथे ज्ञानेश्वरला घेऊन. ही दिव्यानं केली आपली चप्पल पॉलिश. चप्पल लागली चमकायला चमचम. हे बघा कोणती चप्पल दाखवायची त्यात? ही चप्पल दाखवायला. कशी केली दिव्या पॉलिश चप्पल? चकाचक. बर. आणि सगळं काळच आणून ठेवलं होतं दिव्याने पॉलिशचे लिंक. तू तो गया बेटे. ही आपली फरारी आहे बाहेरच रेडी. चाबी लावली की निघले. चाबी कुठे? चाबी आहे दिव्याजवळ. दिव्याने दिली चाबी. एक चाबी काढून घेऊन दिव्या. निघते का ती? नाही तर आल्यावर काढ. जाऊ दे. काढू द्या बाबा. कुठं पडली तर काय करतात? जागीच बसणं लागेल. आल्यावर काढणं, नाही तर उशीर होईल पुन्हा. बरोबर ठेवून दे म्हणजे हरपली तर ती कामी येईल. चला मित्रांनो, आता आपली आहे फरारी रेडी. निघतो पंचायत समिती औंढा नागनाथ ज्ञानेश्वर काळेला घेऊन. आता आला ज्ञानेश्वर काळे आणि मी. हे बघा गॉगल बिगल लावून रेडी होऊन टकाटक स्टाईल मी निकलने का. हे बघा ज्ञानेश्वर काळे. आता आम्ही चाललो औंढा नागनाथ पंचायत समिती सर्टिफिकेट आणण्यासाठी. तर मित्रांनो, इथं खूप मोठा गर्दा आहे आमचा प्रमाणपत्राची झेरॉक्स घेण्यासाठी. बघू शकता तुम्ही. हे आमचे मित्र सगळे युवा कार्य प्रशिक्षणार्थी. घेऊ आणि पंचायत समितीमध्ये देऊया आणि तिथून सही आणि शिक्का घेऊया. मित्रांनो, आता थोडं ज्ञानेश्वरचं काम होतं. तहसील कार्यालय औंढा येथे. काय काम होतं ना सांगती? वोटर आय डी काढायची होती. तर आता जाऊया आता आणि काढूया वोटर आय डी. ज्ञानेश्वर काळे यांची, माझा मित्र ज्ञानू. आमच्या ज्ञानेश्वर मित्राचं काम झालेलं आहे वोटर आय डीचं. तर आता आम्ही चाललो एका दुसऱ्या मित्रापाशी. त्याच्यापाशी एक काम आहे आमचं. आज दिवसभर आम्हाला काहीच काम नाही, हेच काम आहेत. तर आता मित्रांनो, आता आम्ही आलो आहे औंढा नागनाथ उद्यानपाशी. तिकडे दिले आपण डॉक्युमेंट थोडे व्हेरिफिकेशनसाठी. तर आलो तोपर्यंत फिरण्यासाठी. तर टेस्ट करूया मामाची पाणीपुरी. ज्ञानेश्वर काळे खाऊ घालत आहे पाणीपुरी. तर बघू आपण मामाची पाणीपुरी कशी लागते कशी नाही. एकदम मस्त लागली पाणीपुरी. छान आहे मामाची तल्ली. तुम्ही पण या, तुम्ही पण खा या खायला. नाही तर मामाची पाणीपुरी एक नंबर होती इथं. मामाचा पत्ता आहे बघा. तिथं आपलं औंढा नागनाथ उद्यान, ज्याला की छोटं गार्डन असं संबोधित करतात. त्याच्या बाजूलाच मामाचा एक स्टॉल आहे. तिथं तुम्ही कधी येऊ शकता. एक नंबर पाणीपुरी छान आहे. मामा तुमचं नाव काय सांगा एकदा? कैलास नागोराव रणखांबे म्हणून मामाचे नाव आहे. तुम्ही कधी इथं औंढ्यामध्ये शिवंश पाणीपुरी म्हणून स्टॉलचे नाव आहे. तुम्ही कधी औंढ्यामध्ये आलात
तर येऊ शकता आणि कधी खाऊ शकता. इथे तुम्हाला मामाचं बॅनर दाखवतो. औंढा नागनाथ गार्डन, छोटे गार्डन. तर मित्रांनो, आता आलो आपण गार्डन मध्ये. आपलं उद्यान गार्डन थोडं मन मोकळं करूया. इथं फिरून फ्रेश वातावरण वाटते थोडं आणि करमत आहे पण. तर चला थोडं फिरूया, नारळाचे झाडं पाहूया, स्टॅच्यू वगैरे बघूया, गार्डन बघूया, ज्ञानेश्वर काळेला फिरून आणूया. तर मित्रांनो, आता आपण आलोय गार्डन मध्ये बोटिंग पॉइंट पाशी. त्याच बोटिंग पॉइंट पाशी आलोय आपण. बघा बोटिंग पॉइंट एकदम छान वाटतं इथं फिरण्यामध्ये. वातावरण एकदम कूल आहे, शांत. प्री वेटिंग दर 10, तिकीट दर मिनिट. बोटिंग तिकीट 80 रुपये प्रति व्यक्ती. एकदम चांगली बोटिंग आणि सुविधा खूप छान आहे इथं औंढा गार्डन, ज्याला की छोटे गार्डन असे म्हणतात. बघू शकता तुम्ही इथं तिकडे बोटिंग चालू आहे. ते बोटिंग अपना दोस्त नैनो समंदर की लहरों से टकराने वाला तूफान कहते हैं नैनो को. या काही इथं बोटिंग आहेत, थोड्या रिपेअरिंग साठी आलेल्या आहेत त्या. आणि खूप छान मस्त असं पाणी आहे इथं. पूर्ण बोटिंग, पूर्ण व्ह्यू, पूर्ण धुक्यामध्ये डोंगर, आजूबाजून डोंगर आहेत. आपला ते डोंगर आहे मित्रांनो, ते डोंगर आपण रोज सकाळी व्यायाम करताना चढत असतो. तिथेच क्रीडा संकुलन आहे. आणि हे पूर्ण आपला 400 एकरचा मोठं गार्डन म्हणतात त्या डोंगराला. पूर्ण वरी डोंगर आहे, खूप छान. 400 एकरचं गार्डन आहे ते पलीकडचं पूर्ण डोंगर. मित्रांनो, ज्ञानेश्वर काळे काय ज्ञानू काय विचार करायला सांग की, उडी मारायचा प्लॅन आहे काय? हा हा, घेऊन जातो बोट. चाव 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 चाव. कस तरी खाली उडी व्हायला रे बाबा इथं. हे बोट हे पाण्यामध्ये वाटते. ही बघा इथं एक बोट बांधून ठेवलेली आहे. बोटिंग पूर्ण असा गोल राऊंड मारून आणते ते 80 रुपयामध्ये. पूर्ण असा पाण्याचा हे बघा, पूर्ण असा इकडं इथपर्यंत लगे इतर आणतंय पळवत. तर मित्रांनो, काम काय झालं नाही. ज्ञानू आणि मी आलो घरी. ज्ञानू जात आहे त्याच्या घरी. कसं वाटलं ज्ञानू आज फिरून? छान वाटलं का? चल बाय. बघूया आपली आद्या काय करत आहे. चिमुकली आद्या, आद्या, आद्या आहे का? उघड ना आद्या. बर बर, झोपलेली आहे, झोपलेली आहे आद्या. जाऊ द्या, शांत. दिव्यासाठी आपण एक सरप्राईज आणली, गोष्ट आणली, ती हिच्यात ठेवलेली आतमध्ये इथं. तर चला दिव्या तिला दाखवूया. चला. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light. अरे थांब, कापड काढू दे, थांब. दोन्ही खाती. आता देते का ती? ते खायचं. कशी खायली आली? कापड बी काढलं नाही अजून तरी खायली तशी.
तिला लय आवडते आईस्क्रीम. देवाला लय आवडते हे का नाही? मारच गेली. हा? होय. मीच तर घरात आईस्क्रीम खाणारी जास्त. उलटी खायली गेली. नाही झोपली. आद्या झोका खेळली. ममम खायली. मामा ममम. काय खायली आद्या? हा? काय खायली? हा? काय खायली आद्या? ममम. हे हे धरा 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 धरलं हाय धरलं धरलं हाय धरलं धरलं हाय 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 धरलं हाय हट हाय हट हाय हाय हट हाय हट हाय हट हा धरलं 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 Oh, up, up, up. गुदक्या लागल्या पाणी कॅमेरा फ्रंटला होत नाही का सर? बकरे काय करायची? उड्या उड्या थांब थांब तिला थांब. गुचका लागला तर. मित्रांनो, आद्या आणि तुमचा ब्लॉगर आकाश झोपी गेलेला आहे. आपण करूया ब्लॉग एडिट. फ्रेंड्स, आजचा ब्लॉग आवडला प्लीज ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप मदतीचा आहे. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.